नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. ऐकावं ते नवल आहे. म्हणजे जी गोष्ट आपल्याकडं चुकीची आहे ना, त्या गोष्टीला बरोबर करून किंवा त्या गोष्टीच्या मागून एक काय म्हणू आपण मोठी फेम कशी मिळवायची किंवा त्यातून पैसा कसा छापायचा ना, हे साला आपल्या लोकांना सांगण्याची गरज लागत नाही. गरज लागत नाही. एखादा इन्सिडेंट असा घडला ना, की लगेच चित्रपट काढायला हे मीडियावाले तिथं पोहोचायला, इथं त्याचं घर, इथं त्याची जागा, इथं हे या सगळ्या गोष्टी दाखवतात. पण या बाबाच्या प्रकरणामध्ये अजून आम्ही त्याला टेबल बघितलं नाही आतापर्यंत. टेबलावरचं सगळं काही अख्ख्या महाराष्ट्रानं अगदी खालच्या मिसळून न फुटलेल्या पोरापासून अगदी खाली मसनात लाकडं गेलेल्या माणसापर्यंत सगळ्यांनी बघितलं. टेबलावरती काय चाललं, काय नाही चाललं. पण त्या बाबावरती आज चित्रपट येणार आहे अशी चर्चा सुरू आहे. आणि दीपाली सय्यद नावाची कोणती आपल्या अभिनेत्री आहे शिवसेनेची, ती म्हणते की मी याच्यामध्ये रुपाली चाकणकरांची भूमिका करणार आहे. आता ते खरं निश्चित काय आहे, पण बातम्यांवरती या सगळ्या गोष्टी फिरतायत. पण व्हिडिओ बनवण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे एक गोष्ट, की ज्या भोंदूबाबानं जे काही कांड करून ठेवले, ज्या भोंदूबाबाने एवढा घोटाळा केला, एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या, तो भोंदूबाबा त्याच्यावरती आज पिक्चर निघणार आणि तो भोंदूबाबा सगळीकडे फेमस होणार आणि तो भोंदूबाबा आजही आपल्याकडं व्यवस्थित जेलमध्ये VIP ट्रीटमेंट सगळ्या गोष्टी करून तो राहतोय, खातोय, सगळ्या गोष्टी करतोय. मी तुम्हाला वारंवार सांगितलं, आपल्याकडे गुन्हा केला, आपल्याकडे एखाद्याने बलात्कार केला, आपल्याकडे एखाद्याने कोणतीही गोष्ट केली आणि तो माणूस जर राजकारण्यांच्या अत्यंत जवळचा असेल ना, त्याला काहीही गरज लागत नाही त्या कायद्यातून आणि त्याच्यातून बाहेर निघण्याची. तो आपोआप निघतो. फक्त काय करायचं, फक्त या राजकारण्यांची लागेबांधे ठेवायची, ओळख ठेवायची. पोलिसांची ओळख असली पाहिजे, वकिलांची ठेवायची, राजकारण्यांची, मोठ्या मोठ्या नेत्यांची. आणि त्यांच्यावरती असं काय उलट सुलट सगळ्या गोष्टी करून ठेवल्या ना आणि त्यांना पण या प्रकरणामध्ये ओढून घेतलं की मग त्यांची फाटून हातात येते. आणि मग आपण कितीही कांड केला ना मोठा, तरी मग आपण सुरक्षित व्यवस्थित बाहेर निघतो. ही आपली आहे व्यवस्था. आणि हे आहेत तुम्ही आम्ही झेंडे घेऊन निवडून दिलेले, गुलाल उधळून अक्का बाबा दादा मामांना करून निवडून दिलेले, त्या मंत्रिमंडळामध्ये त्या मंत्रालयामध्ये पाठवलेले नेते हे असे कांड करत बसतायत. म्हणजे यांनी काहीही करो, हे निर्दोष सुटू शकतात. तुम्ही आम्ही सामान्य लोक, एखादी छोटी जरी आपली केस असली ना, तरी अख्खं आयुष्य जातं आपलं, अख्खं आयुष्य त्या केसच्या नादामध्ये. पण तुम्ही आम्ही सामान्य माणूस म्हणून आपल्याला दाद द्यायला कोणी येत नाही. ही आपल्या समाजाची परिस्थिती आहे. ज्या भोंदूबाबाला गोळ्या घालून ठोकून द्यायला पाहिजे होता, त्या भोंदूबाबावरती आता चित्रपट येण्याच्या चर्चा सुरू झाल्यात. मी साला माझ्या डोक्यावरती हात मारून घेतला की खरंच आपण या समाजामध्ये राहण्याच्या लायकीचे आहोत का? किंवा जे आपले नेते, जे कोणी लोक आहेत, ती ही सगळी लोक या समाजामध्ये राहण्याच्या लायकीचे आहेत का? किंवा या समाजाचा मला स्वतः लिडरशिप करण्याच्या लायकीचे आहेत का? कसले नेते निवडून दिले, कसली लोक आपल्या समाजामध्ये आहेत, मग ते समाजसेवक असो, कोणी असो. एक गोष्ट लक्षात घ्या, निस्वार्थपणे समाजाला काहीतरी देणारे, समाजावरती प्रेम करणारी सगळी जुनी पिढी निघून गेली. सगळी आपले साधू संत असतील, आपले मावळे असतील, ज्यांनी काही न मिळता या स्वराज्यासाठी आपलं बलिदान दिलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी अख्खी हयात आपली घालवली, ही लोक समाजात आता तयार होणार नाहीत. आता काहीतरी मिळतंय म्हणून समाजाला काहीतरी द्यायचंय, असल्या अवलादी आता समाजामध्ये तयार झालेत. आणि ही दीपाली सय्यद ही काय सांगते, मी रुपाली चाकणकरांची भूमिका करेन. बरं, कशा पद्धतीनं करशील ते जरी सांग. म्हणजे रुपाली चाकणकर भोंदूबाबाची काय कनेक्शन आहे अशा पद्धतीनं करशील की रुपाली चाकणकर म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये ओल्या गेल्या आहेत आणि त्या चुकीच्या नाही आहेत, त्या योग्य आहेत, या भूमिकेमध्ये तू काम करशील, हे आधी स्पष्ट कर तू. आणि ही एकनाथ शिंदेच्या पक्षातली एक महिला नेत्या, लाज वाटत नाही का? लाज या सगळ्या लोकांना हे असल्या गोष्टी बोलताना. चित्रपटामध्ये आम्ही काम करू, कसलं काय काम करशील? बरं, आम्ही काय बघायचं त्या चित्रपटामध्ये? तुझं कसलं नक्की, तू काय करणार नक्की? काय पाय धुताना बघायचं, पेढा भरवताना, की अजून काय दुसरं केलेलं काय असतील त्या गोष्टी त्या बघायच्या? त्या तरी व्यवस्थित सांग एकदा. लाज वाटल्या पाहिजेत, लाजा आपल्याला खरंच लाजा वाटल्या पाहिजेत. आपण महाराष्ट्रात राहतोय, शिवरायांच्या की कोणाच्या आपण नुसतंच बरळत बसतो, बोलत बसतो, पण वागत तर एकही लायकीचा तसा नाही. आणि हे नेते तर सगळेच घ्या, या महाराष्ट्रातले सगळे राजकारणी, हे सगळे राजकारणी तुम्हाला आम्हाला निवडणूक आली की येडं बनवतात, मतदान पाडून घेतात. मग असले भोंदूबाबान कोण यांचे सगळे लागेबांधे असणारी सगळी लोक मोकाट सगळ्या गोष्टी करत सुटतात. सगळं काही मोकाट होत जातं. बरं, या चित्रपटामध्ये नक्की भोंदूबाबाच्या भूमिकेत कुणाला घेणार? मग त्यालाच घ्या. आता त्याची भूमिका त्याच्याशिवाय चांगलं कोण करेल का? आता त्याला तर सवय आहे त्या सगळ्या गोष्टीची. टेबल पण तोच घ्या, तीच जागा घ्या ना. मी तर म्हणतो चित्रपटाचा स्टोरी टेलिंग किंवा काय असेल ना, ती त्याच्याकडनं सगळं लिहून घ्या. म्हणजे कसा व्यवस्थित चित्रपट गाजेल महाराष्ट्रात, संपूर्ण देशभरात गाजेल. कारण ते सगळ्या लोकांनी सगळं बघितलं. हा, पण ते तसं दिसलं पाहिजे. मग चित्रपट बनवताय तर तसं पाहिजे लोकांना, सगळं ती एंटरटेनमेंट सगळी गोष्ट पाहिजे. बघू कोणाच्यात हिंमत आहे हा चित्रपट बनवण्याची. फोडून काढा ना, असले साले रस्त्यावरती खेचून फोडून काढा ना. हा, लाजा वाटत नाहीत आपल्याला?
असला समाज, शंड झालेला समाज, नुसता समाज, फक्त तेवढ्यापुरतं रक्त उसळणारा समाज, स्क्रोलिंग करणारा, व्हॉट्सअप आणि ह्या गोष्टींवरती झाला थंड समाज. घराच्या आत गेला की बायकोच्या आणि पोरांच्या नादात संपला, गेला तिथल्या तिथेच. बाहेर निघाला की रोजचं आपलं दिवसाचं काम, संध्याकाळी घरी ये झोप, सकाळी काम, घरी ये झोप. याच्या व्यतिरिक्त आमचा कुठला समाज आणि कुठल्या गोष्टी आम्ही करतोय? त्यामुळे ह्या गोष्टी होत राहणार. आता ह्या गोष्टी इथून पुढं सहन करायची ताकद ठेवा, हे असंच दिसणार. कलियुगाचा अंत आपण काय म्हणतो, आपण कलियुग अत्यंत आता त्याच्या चरमसीमेवरती चाललेलं आहे. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी पाहायला मिळणार. येणाऱ्या काळामध्ये नेता किंवा मुख्यमंत्री असा एखादा बंधुबाबा होणार आणि तुम्ही ना आम्ही मग त्यांच्या सगळ्या व्हिडिओ या पाहण्यातच सगळ्या गोष्टी व्यस्त राहणार आणि आम्ही फक्त त्याच्यावरती बोलत राहणार. एवढंच, बाकी काय नाही. चला असो, तुम्हाला काय वाटतं सगळ्या प्रकरणावरती मला आवर्जून कळवा.